सकाळी सकाळी जाऊया आपण आता समुद्र बघायला सकाळची। हा आहे बोर्डीची ग्रामपंचायत। इथं फ्रीमध्ये जिम आहे, जे बाजूला खोली दिसते ना ते फ्रीमध्ये जिम आहे। आणि इकडं आहे तो आमचा नेहमीचा समुद्र। आणि आता सकाळ झालेली आहे आणि मॉर्निंग वॉकला सुरुवात झालेली आहे। आता सर्वच आमचे मित्रमंडळी येतील, तोपर्यंत मी समोर जातो। चला तर समुद्र बघूया। ही बोर्डीमधली शेवटची रात्र आहे, कारण माझी बदली जिल्हा परिषद नांदेड येथे झालेली आहे आणि म्हणून आता शेवटची आठवण इथं पूर्ण कैद करण्यासाठी मी आलो। यानंतर कधीतरी इथे येणं होईल। हे इथं आम्ही जे व्हॉलीबॉल खेळत होतो, व्हॉलीबॉल खेळायची जागा आहे ही आमची। ते बघा तिथं परत आज नेट लावलेले आहे आणि हा आहे माझ्या मागं समुद्र आणि इकडं आहे रोड। हा रोड, या रोडपासून इथं समुद्र। आज बहुतेक अहोटी भरती आहे, कारण कालच गणपतीचं विसर्जन झालं होतं। 1.5 दिवसाचा गणपती आणि इथपर्यंत पाऊस होता, फार पाऊस होता काल 2 दिवस आणि भरती पण फार मोठी होती। हे बघा इकडे, आणि इथं सगळे मासेमारी करायले तर हे बघा सकाळी सकाळी। आणि असं वाटायला पाऊस येतो की काय, पाऊस येण्याचे चान्सेस पूर्ण आहेत। इकडे मासेमारी कंटिन्यू चालते, भरती आली की मासेमारी। हा मसनवटा आणि हे मासे। इकडे पोरं सकाळी सकाळी क्रिकेट खेळत आहेत। किती छान ना, सकाळी सकाळी अशा इतक्या सुंदर निसर्गरम्य समुद्राच्या पहाटेला रोज मॉर्निंग वॉकला यायचं। परंतु आता हे मिस करणार आहे, कारण माझी जिल्हा बदली झालेली आहे। आता मी या पालघर जिल्ह्यातून, या बोर्डी या आदिवासी पाड्यातून जाणार आहे आणि माझ्या स्वजिल्हा नांदेड येथे रुजू होणार आहे। आणि आज म्हणलं चला इथं बघूया आपण काय काय आहे। समुद्र जाता जाता तुम्हाला दाखव। हे जे दिसते इकडं मागे, तिकडं लगेच रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूलाच माझी रूम आहे। तिकडं पण आहेत, भरपूर दिसत असतील तुम्हाला, छान मासे पकडत आहेत। तिकडं पण जाऊत आपण, पाण्यातून जाऊ। या अशा सकाळच्या ठिकाणी, अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि अशा फ्रेश वातावरणामध्ये सकाळी सकाळी फिरायला नक्कीच चांगलं असते। सगळ्यांनी फिरा, कारण आता मी तर या समुद्राला मिस करणार, कारण हा समुद्र आता मग मला पैसे देऊन ट्रिप काढूनच बघायला भेटणार आहे। हा समुद्र, यानंतर हा समुद्र आता माझ्यासोबत राहणार नाही। इथं जर मला यायचं असेल तर मला वेगळी ट्रिप काढावी लागेल, वेगळं नियोजन करावं लागेल आणि जास्त नाही 1 दिवसासाठी। आता मी 11 वर्ष या समुद्रामध्ये काढलो, या समुद्राशी काढलो। इथं घर, सकाळी उठले की सरळ समुद्रावर, आणि आता 11 वर्षाचा या समुद्रासोबतचा, या गावासोबतचा सहवास इथे संपत आहे। आणि आता मला यायचं असेल तर वेगळं नियोजन करून यावं लागेल। इकडे मासे पकडणं चालू आहे बघा। इथं मासे पकडत आहेत, इथं पण मासे, तिकडे पण मासे, पोरं खेळत आहेत। सकाळी सकाळी भरती झालेली आहे, पाणी येत आहे इकडं अलीकडे, त्याच्यामुळं हा बोर्डीचा समुद्र। इथले मासे खाल्ले, इथले खेकडे खाल्ले, इथली बोंबील, पॉपलेट, मांदेली, बांगडा, सुरमई, काटा, नानाविध प्रकारचे या समुद्रातील मासे खाल्ले 11 वर्ष। आणि आता या समुद्राला, या गावाला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे। परिवर्तन, निष्ठुर परिवर्तन असतं आणि ते आपल्याला स्वीकारावंच लागते, कारण कोणीही इथं स्थायित्वासाठी आलेला नाही। या भूमीवरती काही दिवसाचा तो प्रवासी असतो, तसंच या ठिकाणी मी 11 वर्षे सेवा दिलो आणि आता इथून आता
जाणार मी माझ्या स्वजिल्ह्यामध्ये. तो आनंद काही और आहे. आणि हा समुद्र सोडण्याचा किंवा इथले लोक, इथले माणसं ज्यांच्यासोबत 11 वर्षापासूनचं जे नातं जुळलेलं आहे तेही थोडंसं दुःख आहे. परंतु काय करणार, आपल्याला आपली मातृभूमी पण तेवढीच आपल्याला आवडत असते. आणि आपल्या मातृभूमीत जाण्याचा प्रत्येकाला तो आनंद जो असतो तो काही और असतो. आणि तो मला आता 11 वर्षानंतर मिळाला. त्याच्यामुळं मी त्या बाबतीत खुश आहे. आणि जर इकडचा विचार केला या आमच्या आदिवासी पाड्यावरचा शाळेचा, तर एक असं दुःखही होते की आता या मुलांपासून आपण दूर जातोय. पण तो कुठेही गेलं तरी शेवटी आपला पेशा आहे तो आपल्याला तिथे इमानीद्वारे राबणंच आहे. आणि ते आपण करणारच, त्यात काही वाद नाही. परंतु आता सध्या तुम्ही बघा हा समुद्र, कारण हा समुद्र आता नंतर दिसणार नाही हो. हे माझं गाव जिथं मी होतो. आणि इकडं आहेत तेच लोक जे मागं तुम्हाला मी दाखवलं होतं, ज्यांच्याकडून मी मासे पकडले होते. ते बघा तिथं आहेत. चला जाऊया आपण त्यांच्याकडे. समुद्राची मजा. सगळेजण गोव्याला जातात 8 दिवस 4 दिवस, कोणी महिनाभर. आणि मी तब्बल या समुद्रासोबत किती वर्ष होतो? 11 वर्ष. 11 वर्षाच्या या समुद्रासोबत राहिलेलं हे नातं आता नक्कीच मी या समुद्राला मिस करणार. कारण आपल्या भागामध्ये आता समुद्रात यायचं म्हणलं तर डायरेक्ट किनारी भागात बॉर्डरलाच यावं लागते. भारताच्या प्रत्येक समुद्र आपल्याला भेटते. नाही तर मग आपल्याकडे आहेतच छोटे मोठे तळे वगैरे. आणि हे बघा, हे त्या दिवशीचे मासेवाले आपल्यासोबत जात आहेत. हे जात आहेत आत टाकायला, कारण आपल्याला आता निघायचं आहे. त्याच्यामुळं आपण निघूयात. अरबी समुद्र याचं नाव आहे. अरबी समुद्र जे पुस्तकात वाचलं होतं, आज म्हणजे मागील 11 वर्षापासून या अरबी समुद्रासोबत जगणं, राहणं, फिरणं. चला बाय बाय, काळजी घ्या. आणि आता वर पाऊस येण्याचे चान्सेस दिसायले. फार ढग आभाळ भरून आलेला आहे. सकाळची वेळ आहे तरी, त्यामुळं आता निघत. हे आमचं बसण्याचं ठिकाण. समुद्रावरून आलं की आम्ही या ठिकाणी बसायचो. ही जागा नेहमीच आठवणीत राहील. हे झाडी. आता गणपतीची सुट्टी आहे त्याच्यामुळे सर्व गावाला गेलेले आहेत, कोणी नाही. तिकडून आलं की मस्तपैकी या ठिकाणी आम्ही असं बसायचो. आणि इथं फोटो वगैरे काढणं. हा आमचा शिरस्ताचा, हा आमचा सकाळी फिरून आल्यानंतरचा स्टॉप. इथं थोडा वेळ बसायचं आणि मग नंतर चहा प्यायला शिवनेरी हॉटेलवर जायचं. किती ना, आता यानंतर हे सर्व काही, हे जंगल, हे हा समुद्र आणि ह्या बसायच्या आमच्या खुर्च्या. आता जे कोणी इथं राहतील त्यांना आठवण येतील. काही मोजकेच लोक इथं बसतील. नक्कीच त्यांना आमची आठवण येईल आणि आम्हालाही त्यांची आठवण येईल. उणीव नक्की भासेल. ही जागा आता काही दिवसानंतर फक्त सुनी हे बसण्याचं ठिकाण आणि इथून फोटो काढायचे आणि इकडे समुद्राला जायचं. हा आमचा नित्याचा उपक्रम, जे की आम्ही त्याला नाव दिलं होतं शिरस्ता. रोज सकाळी फिरायला जायचं शिरस्ता. तर असा हा शिरस्ता आमचा. इथे त्या शिरस्त्यामधून काही जण, आम्ही 7-8 जण आम्ही इथून वजा होणार आहोत आणि आम्ही आमच्या स्वजिल्ह्यात जाणार आहोत. हे आहे बोर्डीच्या बीचचं सुंदर असं दृश्य. आणि आता आपण जाऊया आपल्या मेन रस्त्याकडे. हा डॉगी इंग्लंडचा आहे, आम्हाला रोज सकाळी भेटायचा. चला नमस्ते जी. आणि समुद्र मागं सोडून आपण आता जात आहोत आपल्या घराकडे. तर असं हे आमचं बोर्डी बीच आहे. आपण फार लांब आलो. आपण बीचनं पण आपल्या घरी गेलो असतो, परंतु बीचनं गेलं तर थोडंसं चिखल पाहायला लागते.
आणि घरापर्यंत पाणी नसते, मग रोडला आलं की हा बोर्डीचा स्तंभ हुतात्म्यांसाठी केलेला आणि इथूनच आपण गेलो होतो तिथं समुद्राकडे. हा स्तंभ जिथे आम्ही रात्री 11 वाजता सकाळी संध्याकाळी येऊन बसायचो, तो स्तंभ आणि बाजूला समुद्र आणि इथं बघा. असा आहे बोर्डीचा परिसर या ठिकाणी. तिथून सुरू होतो. तिथं ध्वजारोहण वगैरे दर 15 ऑगस्ट 26 जानेवारी. इकडं आपण इथून गेलेलं समुद्र आणि हे ग्रामपंचायतचं खेळाचं मैदान. जी जिम आहे, एक विशेष म्हणजे इथं की ही जिम फ्री आहे. ग्रामपंचायतनं इथल्या लोकल लोकांसाठी बनवलेली एकदम फ्री जिम आहे. कोणी येऊन जिम करू शकतो, एक्सरसाइज आणि इथे खेळायचं वगैरे. इथं स्पोर्ट्स वगैरे छान होतात.